तर सोमनाथाच्या मंदिरावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विशेष लेख लिहिलाय। पहिल्यांदा उद्ध्वस्त केलं त्याला 1000 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं हा लेख लिहिलाय। उद्ध्वस्तीकरणाचे अनेक प्रयत्न होऊन सुद्धा मंदिर गौरवानं उभं असल्याचं मोदींनी म्हटलंय। गजनीचं आक्रमण आस्था आणि सभ्यतेचं प्रतीक नष्ट करणारं होतं असंही मोदींनी म्हटलंय। 1951ला मंदिराचं पुनर्निर्माण झालं, त्यालाही यंदा 75 वर्ष पूर्ण झाली आणि 1026च्या हल्ल्यावेळची क्रूरता आणि विध्वंस ऐकून थरकाप उडतो। सोमनाथची गाथा विध्वंसाची नाही, 1000 वर्षांच्या स्वाभिमानाची आहे। गजनी सोमनाथावरती असलेली भावना लुटू शकला नाही। सोमनाथ मंदिर हे संपवण्याचा प्रयत्न करणारे संपतात याचं प्रतीक असंही मोदींनी म्हटलं। त्यामुळे सोमनाथाच्या मंदिरावरचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा विशेष लेख त्यांनी लिहिलेला आहे आणि उद्ध्वस्तीकरणाचे अनेक प्रयत्न होऊन सुद्धा हे मंदिर गौरवानं उभं राहिलं आणि 1000 वर्षांच्या स्वाभिमानाचीच ही आपली परंपरा कशी आहे हे सांगण्याचा प्रयत्न पंतप्रधानांनी या लेखातून केला। तर मोदींच्या या लेखावर काँग्रेस नेते अनंत गाडगीळ यांनी टीका केली आहे। सगळे लेख वाचलेत। आश्चर्य एका गोष्टीचं वाटलं। सुरुवातीला एक गोष्टीचं स्पष्ट करतो, कारण माझा काही त्यावेळेला जन्म झालेला नव्हता, पण जे काय ऐकलंय ते काँग्रेसची एक त्या काळामध्ये मीटिंग होती आणि त्यावेळेला वल्लभभाई पटेलांनी बोलून दाखवलं की त्या आपल्या मंदिराची पुरे विल्हेवाट लावण्यात आलेली आणि मग त्यांनी काकासाहेब गाडगीळ माझे आजोबा आणि कन्हैयालाल मुंशी यांच्यावर ती जबाबदारी टाकली आणि आपण मराठीत म्हणतो तसं त्यांनी तो जीर्णोद्धार पुरा व्हायची जबाबदारी घेऊन गुजरातमध्ये वेळोवेळी मुक्काम करून ते मंदिर पूर्ण केलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।